तो हेलो गाइज, अभी हम जा रहे हैं मेकर और गांव से थोड़ा 500 मीटर दूर आए क्योंकि हमको जाना है मेकर को। और मेकर को जाने के बाद हमको थोड़ा काम है और वो काम हम पूरा करने के बाद वापस आएंगे। काम ऐसा है कि थोड़ा सर्टिफिकेट का काम है, जो हमारे कॉलेज का काम रहता है वो काम है हमारे को। वो काम करना है हमको पूरा। मेरे साथ ये ज्ञानेश्वर है और एक मैं हूँ, आपको तो पता ही होगा। और मैंने बहुत दिनों से एक ब्लॉग नहीं बनाया। ये ब्लॉग मैं इसलिए बना रहा हूँ ताकि मैं फिर से अपना जो खोया हुआ गुजरा हुआ वक्त था वो वापस लाऊंगा। और ये अभी से मैं फिर से स्टार्ट करूँगा। अभी मोली से हम 1 किलोमीटर दूर आए हैं, वहाँ पे एक गांव है, वो उसका नाम है मोला। अभी दिखाता हूँ आपको। ये मोले में हम एंटर हो गए। 1 ही किलोमीटर है, अच्छा गांव है, दिखाता हूँ चलते चलते, देख लेना। यहाँ पे टावर भी है, बहुत बड़ा टावर है। और अभी हम जा रहे हैं। फाइनली मेरा नाम तो आपको सबको पता ही होगा, गणेश है। क्योंकि मैंने बहुत दिनों से बनाया नहीं ब्लॉग, तो ब्लॉग बनाना अभी मैंने फिर से स्टार्ट किया है क्योंकि मेरे को अभी वक्त मिला है। नहीं तो मैं कंपनी में पुणे में हूँ तो ज़्यादा वक्त मिलता नहीं मेरे को। फिर भी मैं अभी से स्टार्ट करूँगा। अभी मैं डेली बेसिस पर ब्लॉग अपलोड करूँगा। अभी देखो गांव में एंटर हो चुके हैं, बहुत अच्छा गांव है, देख सकते हैं। आपको पीछे से भी दिखाता हूँ। गाड़ी से आए हैं, वरना हमको इस बस से जाना पड़ता था। क्योंकि ये जो बस दिख रही है ना, यहाँ से हम इस गाड़ी से जाने वाले थे। अभी ये जो दिख रही है आपको, ये बस इससे जाने वाले थे। बट अभी हमने एक बाइक ले ली और ये बाइक मेरे दोस्त की है, शुभम की। उसके पापा ने बोला कि ये बाइक ले जा तू, क्योंकि तेरे को काम है अभी, इसलिए मैंने बाइक निकाली और अभी हम जा रहे हैं। और मैं आपको दिखाता हूँ ना स्कूल। ये मेरा पुराना स्कूल है, हम यहाँ 10वीं तक पढ़े। बहुत अच्छा था, उसमें बहुत अच्छी अच्छी यादें भी थी, सब कुछ था। और एक अच्छा व्यू है अभी तो, क्योंकि बरसात के दिन है, बरसात के दिन नहीं आता है। अभी हम जब मेकर में जाएंगे तब बाकी का पूरा बनाएंगे। अभी मेरी स्किन थोड़ी डल होगी, इसलिए मैं थोड़ा सा मास्क लगा लेता हूँ। मैंने मास्क भी साथ में लाया है। और मैं जब अपलोड करूँगा तो हर दिन अपलोड करूँगा। अभी एक दिन के बाद अपलोड करूँगा एक वीडियो, ताकि सब कुछ अच्छे से चले और हमारा यूट्यूब चॅनल जल्दी से ग्रो हो। इसलिए हम डेली बेसिस पे अपलोड आम्ही चालता आता आमचं गजानन महाराजचं मंदिर आहे, जे की आम्ही दरवेळेस जाता गजानन महाराजचं दर्शनाचं म्हणजे देवाचं दर्शन घेतो। तुम्हाला दाखवतो, हे बघा। तर असं मंदिर आहे आमचं, जे की आम्ही जाता दर्शन घेतो। संत श्री गजानन महाराज। जय श्री गणगणात बोते, आमचे गजानन महाराज। आमचा येडा झाला, पाया पडलो। परिसर दाखवतो तुम्हाला, मस्त परिसर आहे। इथं आपल्या महादेवाची मूर्ती आहे बघा, कसली भयानक आहे बघा। हे बघा, खास अशी एक मूर्ती आहे महादेवाची। इकडं मस्त परिसर आहे, इथं राहण्यासाठी जागा। आम्ही मेखरले जाताना दरवेळेस गजानन महाराजचं दर्शन घेतो, कारण ते वाटतच असते। आणि दर्शन घेतलेली आणि सगळ्या गोष्टी घेतलेल्या ह्या कधी पण वाया जात नाहीत। आमचा ज्ञानेश्वर चष्मा लावून उभा राहिला, त्याला वाटलं आता 2-3 पोरी फिदा होतील, पण होतात का नाही याची गॅरंटी नाही आहे। बघा किती सुंदर आहे गजानन महाराजाचं। आणि हा परिसर बघा, जबरदस्त परिसर आहे। इकडं असं हे आमचे ठोकरे मास्तर चालले, हे जे आम्ही 10वीत होतो ना तेव्हा आम्हाला शिकवायचे ठोकरे मास्तर। नाही बोलणार कसं, आता आपण हे झालो ना, मोठे वगैरे झालो। हे बघा परिसर मस्त आहे। जाता आम्हाला आमचे सर भेटले, पण आम्ही डिस्कस नाही केलं, कारण सरांना जायला उशीर होत होता। आणि हे बघा वावरामध्ये कसे लोक काम करत आहेत। हे आमच्या इकडे याला निंदन म्हणतात। हे बघा निंदतायत लोक मस्त जबरदस्त पैकी। घातलेलं आहे, कारण मास्क घातलं की जरा कसं स्किन खराब होत नाही, एवढी चांगली राहते। बघा तो व्ह्यू कसा जबरदस्त व्ह्यू आहे।
असं वाटतं काय आहे, कुठं आलो, कोणत्या ठिकाणी आलो. तसं चांगलं आहे दिसायला. चला आता पुढं एक गाव लागते अजून, ते गाव दाखवतो आणि तिथून पुढं डबल एंटर होऊ. ठीक आहे. आम्ही जसं तुम्हाला म्हणलं होतं की अजून 2-3 किलोमीटरनं गाव येईल. हे एक गाव आलं बघा, हे पण चांगलं गाव आहे. आता गावातून एंटर करणार आपण. पिंपरीवाड्याचं स्टार्टिंगचं घर सुंदर आहे, जबरदस्त असे घर आहे इथं. ते गावाकडचं काही केलं तर वातावरण कसं आहे, फ्रेशच राहते. मस्त रोड बनवेल सिमेंटाचा जबरदस्त असा. चालू द्या. आता बघू, हे आपलं गाव आहे, हे ट्रॅक्टर आहे, गाड्या गिड्या व्यवस्थित. बघा तुम्ही, आमचं तर हे सोयाबीनचा टाईम चालू आहे आणि सोयाबीनच्या टायमात जे लोक असतात ना सगळे, ते वावरात निंदायला जातात. निंदण आता जे बुलढाणा वगैरे आहेत त्यांना माहिती आहे, निंदण सोयाबीन वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सो त्यांना माहिती आहे की लोक निंदायला गेली की डायरेक्ट 5 वाजता येतात. तर अशा प्रकारे गावात सध्या कोणी नाही आहे. बघू शकता तुम्ही, जास्तीत जास्त 1-2 माणसं दिसतील तुम्हाला. आणि जे समजा कमी माणसं असतील, म्हणजे थोडेफार असतील, तर ते असे झाडाखाली वगैरे बसलेले किंवा मंदिरा ठिकाणी बसलेले भेटतील. बाकी तर कुठं भेटणारच नाही, एवढ्याच ठिकाणी भेटतात. आणि कोण म्हणत सिलेंडर भेटत नाही, हे बघा आमच्या इकडे सिलेंडर किती भेटतात. सगळे भेटतात रे, फक्त कसं आहे आता अफवा असते ती, तर त्या अफवा फैलवतात लोक. हे बघा मागून मुलगा बी येतोय, गाडी पळवतोय, आई वळखीचाच आहे पण त्याला बोलणार नाही आपण, कारण आपण मोठे. चला आता पुढे गेली की डबल एक गाव दाखवतो. आता गाव दाखवत आम्ही जातो मेकरपर्यंत. मग तुम्हाला दाखवतो मेकर आमचं. ठीक आहे. अरे मी तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस मी येतो ना पुण्याहून, त्यावेळेस आमच्या इकडे समृद्धी महामार्ग आहे. त्या समृद्धी महामार्गावरून आम्ही येतो ना, येतो समृद्धी महामार्ग असा लांबपर्यंत जातो. आता हा वरून चालला, आम्ही त्याच्या खालून चाललो. हा आहे समृद्धी महामार्ग. इथून डायरेक्ट लगे पुणे. बाकी छत्रपती संभाजीनगर अशा गोष्टीपासून जातो लांबपर्यंत जातो. आपल्याला माहीत नाही कुठं पोहोचतो कुठं नाही. तर हा समृद्धी महामार्ग आहे सगळं बघा, लय लंबा जाते तिकडं. आता पुढे एक डबल एक गाव लागते, त्याचं नाव आय थिंक खानापूर आहे. येऊ आहे. तर आम्ही आलो आता मेकरमध्ये. भावांनो, ज्या कॉलेजमध्ये मी प्रतापगड आतमध्ये लय मोठं कॉलेज आहे. आता हे झाडं असल्यामुळं दिसत नाही, तरी पण थोडं झूम करून दाखवतो. हे बघा किती मोठं कॉलेज आहे. इथं आपलं BCom कंप्लीट झालेलं आहे. कंप्लीट करून काय झालं तर नाही, कारण आता आपण फिरूच राहिलो. आणि काय नाही, ते डिग्र्या घेण्यात काही पडेल नाही. फक्त कशी एखादी चांगली डिग्री जर असली आपल्याजवळ तर आपण शिकू शकतो. हां, सांगायचं तात्पर्य एवढंच की अजून पण आपण फिरूच राहिलो, काय पडेल नाही त्या गोष्टीत. सो हे मेकरमध्ये आलो आपण. आता लय मोठं मेकर आहे. या आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतर आहे. मेकरमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आमच्या इकडं जे लागेल ते भेटेल तुम्हाला. हे आपलं मेकर आहे. चला मेन मुद्दे दाखवतो तुम्हाला मेकरचे आता. ठीक आहे, एक मुद्दा दाखवतो. मेन जानेफळ चौक. एक रोड इकडे जाते, एक इकडे जाते, एक तिकडे जाते. या चौकातून आपण हे मेकर आहे, फेमस हॉटेल ही मेकरची. मधुर मिलन स्वीट कॉर्नर. आता हे बघा प्रदूषण बघा फक्त तुम्ही. प्रदूषण आहे. तू चालते हळूहळू. यालाच गाडी आणायला लावली कारण आपल्याला ब्लॉग बनवायचा होता. म्हटलं चला ब्लॉग बनवून घेऊ. वातावरण बी असं पेटलेलं आहे. आता ब्लॉग बनवला आपण, आता काय टेन्शन नाही त्याच्यामध्ये. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. आता मेन आता तुम्हाला दाखवला जानेफळ चौक दाखवला, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यावर. आता इथं हे बघा, हे चिंतामणी ट्रॅव्हल्स. अरे यार, जेवढं प्रदूषण गावाकडे नव्हतं तेवढं प्रदूषण इकडे जास्त आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेतो. ज्ञानेश्वर हे पेट्रोल टाकायला लागला, तो घाबरला की बाबा पैसे कोण देईल, त्याच्यामुळे तो तिथं थांबला. ते म्हणते अरे बाबा इकडे ये, पैसे टाक. बघा पेट्रोल पंप आहे, पेट्रोल टाकून घेऊ. त्याच्यानंतर खाली जाताना आपण मग ज्या लोकेशनला जायचं होतं त्या लोकेशनला जाऊन आपण आपलं काम करू.